कधी ऐकलं आहे का? स्वतः महादेव सुद्धा शनीच्या वक्रदृष्टीपासून वाचू शकले नाही. तर एकदा झालं असं, नारद मुनी धावत धावतच कैलासावर पोहोचले. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. ते म्हणाले, महादेव, शनिदेव तुमच्यावर त्यांची वक्रदृष्टी टाकायला येत आहेत. महादेव शांतपणे हसले, पण नारदांच्या शब्दातलं गांभीर्य त्यांनी ओळखलं. शनीच्या प्रकोपाची तीव्रता जाणून ते म्हणाले, ठीक आहे, मग यावेळेस मी अनोखा उपाय करतो. क्षणातच ते गंगेच्या तीरावर पोहोचले. गंगेच्या अतिथंड पाण्यात उतरून 7.5 वर्षांकरिता समाधीमध्ये लीन झाले. ना हालचाल, ना श्वास, फक्त शांत, खोल, अदृश्य तपस्या. शनिदेव संपूर्ण ब्रह्मांडात शोधत राहिले, पण त्यांना शिवांचा पत्ता लागलाच नाही. 7.5 वर्षांनी महादेव समाधीतून बाहेर आले आणि शनिदेवांना म्हणाले, शनी, तू मला शोधूच शकला नाहीस. तेव्हा शनिदेव हात सोडून नम्रपणे म्हणाले, प्रभू, आपण त्रिकालदर्शी आहात, परंतु इतक्या थंड पाण्यात आपल्यांपासून दूर 7.5 वर्ष समाधीस्थ राहणं हाच तर माझ्या 7.5चा प्रकोप होता. आपण हे सगळं सहन केलं म्हणजे 7.5चा प्रकोप आपल्यालाही लागू झालाच. महादेव सौम्य भाषेत म्हणाले, शनीची लीला आघात आहे. जो कोणी तप, संयम आणि श्रद्धा धरतो तोच त्याच्या वक्रदृष्टीतून पार होतो. गोष्ट आवडली असेल तर कमेंटमध्ये जय शनिदेव लिहायला विसरू नका.